मार्चला ईद आहे, पण देशातल्या बँकांची ईदची सुट्टी रद्द करण्यात आलेली आहे. काय कारण आपण पाहणार आहोत. 31 मार्चला रमजान ईद निमित्त महाराष्ट्रात आणि भारतातल्या बहुतांश राज्यांत सुट्टी देण्यात आली होती. पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नवीन निर्देश जारी केलेत आणि त्यानुसार बँकांची ईदची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता रमजानच्या दिवशी सर्व बँका सुरूच राहणार आहेत, तसंच सर्व बँकिंग सेवा सुद्धा सुरू राहतील. तर बँक का सुरू राहतील? 29 मार्चला 5वा शनिवार असल्यानं बँक खुल्या राहणार आहेत. आज आणि उद्या जम्मू काश्मीरमधील बँका बंद असतील. रमजान ईदची 31 मार्चची बँकांची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. तर 1 एप्रिलला बँकांना सुट्टी देण्यात आली आहे. तर एकीकडे बँकांची सुट्टी रद्द करण्यात आली आहे, तर दुसरीकडे 1 एप्रिल 2025 पासून देशभरातील बँकिंग नियमांमध्ये सुद्धा मोठे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावरती होईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जारी केलेल्या नवीन नियमांनुसार आता ATM मधून पैसे काढणं महाग होणार आहे. बचत खात्यात किमान शिल्लक ठेवणं बंधनकारक असेल आणि मोठ्या चेकसाठी विशेष नियम सुद्धा लागू होणार आहेत. तर कुठले नियम बदलणार आहेत आपण पाहतोय. ATM मधून पैसे काढणं महाग होणार आहे. बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम तरी ठेवावी लागणार आहे. 50,000पेक्षा जास्त रकमेचा चेक देताना बँकेला आगाऊ माहिती द्यावी लागेल. तर FD आणि बचत खात्यावरील व्याज दर बदलण्यात येतील. क्रेडिट कार्डशी संबंधित अनेक फायदे सुद्धा संपणार आहेत. आणि यानंतर आता आपण वळतोय टॉप 50 कडे. देशभरातील राज्यभरातील ज्या अनेक घडामोडी आहेत त्या सगळ्यांचा वेगवान आढावा. मुंबई विद्यापीठानं सादर केलेला अर्थसंकल्प वादात सापडलाय. सिनेट सदस्यांना विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाची आगाऊ प्रत न देताच तो मनमानीकारक पद्धतीने मंजूर करून घेण्यात आल्यानं हा अर्थसंकल्प रद्द करावा अशी जोरदार मागणी युवा सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. नवी मुंबई पालिकेत पालिका आस्थापनेवरील गट क आणि गट ड मधील विविध जागांसाठी 360 रिक्त पदभरती प्रक्रियेद्वारे भरण्यात येणार आहे. आणि या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 28 मार्च पासून 11 मे पर्यंत आहे. नवी मुंबई पालिकेत 2008 नंतर सर्वात मोठी भरती केली जाणार आहे. नवी मुंबईत अनधिकृत इमारतीत तब्बल 102 सदनिकांची बेकायदेशीरपणे नोंदणी झाली आहे. नवी मुंबईत 4 दस्त नोंदणी कार्यालय असताना छुप्या पद्धतीने मीरा भाईंदरला नोंदणी करण्यात आली आहे. या प्रकारावरती कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलाय. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात हवा प्रदूषणात वाढ झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं RMC प्रकल्पांच्या विरोधात कारवाई मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत 24 प्रकल्पांना नोटीस बजावण्यात आली आहे आणि यामुळे ग्राहकांना घर ताब्यात मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. मुंबई पालिकेकडून मुंबईकरांना गुढीपाडव्याला गिफ्ट मिळणार आहे. मलबार हिलमध्ये तयार करण्यात आलेला नेचर वॉक वेचं उद्घाटन रविवारी होणार आहे. नागरिकांसाठी हा मार्ग खुला होणार आहे, पण या नेचर वॉक वेचं आदित्य ठाकरेंना श्रेय मिळाल्यामुळे लोकार्पण सोहळ्यात राजकीय वादाची लढाई होण्याची शक्यता आहे. ठाण्याच्या ध्वनी प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. शहरातील 30 प्रमुख चौकांपैकी 14 स्पॉट धोकादायक ठरवण्यात आले. आवाजाच्या डेसिबलनं अक्षरशः 71 ओलांडली आहे आणि ठाणेकरांच्या कानाचे पडदे यामुळे पाडणार असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. महापालिकेने जाहीर केलेल्या पर्यावरण अहवालात ही माहिती समोर आली आहे.
देशात माल वाहतुकीसाठी रेल्वे सर्वात जलद आणि किफायतशीर मार्ग आहे. यासाठी डबल डेकर मालगाड्यांची वाहतूक करण्यासाठी स्वतंत्र मार्गिका योजना आखली आहे. मात्र हा मालवाहू रेल्वे मार्ग महाराष्ट्रात कार्यान्वित करण्यासाठी अनेक अडचणी आहेत. त्यामुळे आता डबल डेकर मालगाडी सुरू होण्यास अजून 8 ते 9 महिन्यांची वाट पाहावी लागेल. मध्य रेल्वे मार्गावरील नेरळ स्टेशनवरती रविवारी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुरू करण्यासाठी विशेष ब्लॉक असणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वे मुंबई विभागातर्फे 30 मार्चला सकाळी 8:30 ते दुपारी 2:30 पर्यंत ब्लॉक परिचालित करणार आहेत आणि त्यामुळे बदलापूर ते कर्जत दरम्यान लोकल 3 तास बंद असतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं इंडियन प्रीमियर लीगच्या 19व्या सामन्याच्या तारखेत बदल जाहीर केलाय. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. हा सामना मूळतः 6 एप्रिल 2025 ला नियोजित होता, पण आता हा सामना 8 एप्रिलला होणार आहे. आरसीबी विरुद्ध सीएसके आयपीएल सामन्यात कर्णधार रजत पाटीदारनं फलंदाजीत अर्धशतक गाठलंय. शानदार गोलंदाजीच्या जोरावरती आरसीबीनं सीएसकेचा 50 धावांनी पराभव केलाय. बंगळुरूनं या सीझनमध्ये सलग दुसरा विजय मिळवलाय. काल झालेल्या आरसीबी विरुद्ध सीएसके आयपीएल सामन्यात धोनीचा बालेकिल्ला तब्बल 17 वर्षांनंतर रजत पाटीदारनं भेटलाय. 2008 नंतर चेपॉक स्टेडियमवरती आरसीबीचा अगदी पहिलाच विजय. या विजयासह बंगळुरू आतापर्यंत पॉइंट टेबलमध्ये टॉपवरती आहे. ऋतुराज गायकवाडनं पराभवाचं खापर क्षेत्ररक्षणावरती फोडलंय. मला अजूनही वाटतं की या विकेटवरती 170 धावांचा यशस्वी पाठलाग करता आला असता, पण फलंदाजी करणं इतकं सोपं नव्हतं. खराब क्षेत्ररक्षणामुळे आम्हाला नुकसान झालं, अशी प्रतिक्रिया ऋतुराज गायकवाडनं दिली आहे. इरफान पठाण आणि संजय बांगर यांच्यासह अनेकांनी महेंद्रसिंग धोनीच्या वागण्यावरती आश्चर्य व्यक्त केलंय. धोनीच्या पुढे आर अश्विन फलंदाजीला आला. इरफान पठाणनं तीव्र संताप व्यक्त करून ट्विटही केलं की मी कधीही धोनीला क्रमांक 9 वरती फलंदाजी करण्याच्या बाजूने नसेन. संघासाठी हे आदर्श नाही आहे. सलमान खाननं राम मंदिराचं घड्याळ घातल्यावरून आता मौलाना संतापलेत. राम मंदिराचं घड्याळ घालून सलमान खाननं गैर इस्लामी काम केलंय. त्यानं पश्चाताप करावा अशी मागणी उत्तर प्रदेशचे मौलाना शहाबुद्दीन रिझवींनी केली आहे. सलमान खान हा शरियाचा गुन्हेगार असल्याचंही ते म्हणाले. म्यानमारला भारतानं मोठी मदत केली आहे. IAFC 130 जे विमानानं सामान पाठवण्यात येत आहे. त्यामध्ये तंबू, स्लीपिंग बॅग, ब्लँकेट्स, तयार खाण्यासाठी जेवण, पाणी शुद्धीकरण यंत्र, स्वच्छता किट्स, सौर दिवे, जनरेटर सेट्स, आवश्यक औषधी यांचा समावेश आहे. म्यानमार आणि थायलंडला भूकंपाचा जोरदार तडाखा बसलाय. आतापर्यंत 167 जणांचा मृत्यू झालाय तर 732 जण जखमी आहेत. भूकंपाच्या धक्क्यानं बँकॉकमध्ये बांधकाम सुरू असलेली एक इमारत कोसळली आणि या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जाते. अमरनाथ यात्रेसाठी येत्या 14 एप्रिलपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. अमरनाथ यात्रा जून ते ऑगस्ट असे 5 महिन्यांपर्यंत चालते आणि यावर्षी अमरनाथ यात्रा ही 3 जुलैपासून सुरू होणार असून 9 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. जम्मू काश्मीर प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली आहे. उत्तराखंडमधील चारधाम यात्रा येत्या 30 एप्रिलपासून सुरू होणार आहेत. सर्वात आधी गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दरवाजे उघडतील. त्यानंतर 2 मेला केदारनाथ धामचे आणि त्यानंतर 4 मेला भगवान बद्रीनाथचे दरवाजे उघडतील. अभिनेता सिद्धार्थ जाधवनं निर्मिती क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतलाय. सिद्धार्थनं आपल्या आई वडिलांच्या नावानं स्वतःची नाट्य निर्मिती संस्था सुरू केली आहे. त्याच्या नाट्य निर्मिती संस्थेचं नाव ताराराम प्रोडक्शन असं आहे. ऋतिक रोशन आता दिग्दर्शनातही आपलं नशीब आजमावणार आहे. लवकरच त्याचा बहुचर्चित क्रिश 4 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 2026च्या सुरुवातीलाच चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे आणि यात ऋतिक अभिनयासोबतच दिग्दर्शक म्हणून सुद्धा काम करणार आहे.
त्यामुळे त्याचे चाहते चांगलेच खुश झालेत. कोरटकरकडे असलेली रोल्स रॉयल्स नेमकं कुणाची असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता आणि याच प्रश्नाचं उत्तर साम टीव्हीनं शोधलंय. साम टीव्हीनं कोरटकरच्या रोल्स रॉयल्सचा छडा लावलाय. पोलीस शोधत असलेल्या गाडीची माहिती सामवरती आता तुम्ही पाहताय. व्यावसायिक तुषार कलाटेंकडे ही रोल्स रॉयल्स आढळून आली आहे. कोरटकरची रोल्स रॉयल्स कलाटेंच्या मुळशीच्या फार्म हाऊसवरती असल्याचं दिसतंय. रोल्स रॉयल्स कोरटकरच्या कोरटकरचे या रोल्स रॉयल्स सोबत व्हिडिओ सुद्धा समोर आले होते. सामवरती आपण ते पाहिले होते आणि आता हीच रोल्स रॉयल्स जी आहे ती कलाटेंकडे असल्याचं दिसतंय. म्हणून तुषार कलाटे आणि कोरटकर यांचा काय संबंध आहे असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. WB02 AB 123 क्रमांकाच्या गाडीसह कलाटेंचे अनेक फोटो आहेत. कोरटकर कलाटेंचे एकत्रित व्हिडिओ सुद्धा सामवरती तुम्ही पाहताय. आणि यानंतर आता आपण वळतोय 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे. पुण्यासह राज्यात तापमानाचा पारा वाढतोय. पुण्यात पारा 40 अंश सेल्सिअस वरती गेलाय. विदर्भ मराठवाड्यात सुद्धा ऊन बरंच तापतंय. आतापर्यंत राज्यात उष्माघाताचे 23 रुग्ण आढळलेत आणि त्यामुळे आरोग्य विभागही सज्ज झालाय. विशेष कक्ष सज्ज ठेवण्यात आले. पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी महसूल विभागानं मोफत वाळू देण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार सांगोला इथे मोफत वाळू वाटपाचा शुभारंभ झालाय. वाळू उपलब्ध झाल्यानं घरकुल बांधकामांना वेग येणार आहे. केंद्र सरकारनं निधीसाठी नकार दिल्यानं स्मार्ट सिटीची जबाबदारी आता महापालिकेकडे आली आहे आणि या अंतर्गत असलेले अनेक प्रकल्प अजूनही प्रलंबित आहेत. ते पूर्ण होण्याची शक्यताही धूसर झाली आहे. रानसाई धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागलाय. त्यामुळे धरणात जून अखेरपर्यंत पुरवठा करता येईल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. रानसाई धरणातील पाणी साठवणूक क्षमता वाढत नसल्यानं उरणच्या नागरिकांवरती पाणी कपातीचं संकट वाढू लागलंय. ही स्थिती बदलून उरणला पाणीदार करण्याची मागणी केली जाते. बीडमध्ये झालेल्या मेळाव्यादरम्यान जरांगे पाटलांची प्रकृती खालावली आणि त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पुढील 24 तासांसाठी डॉक्टरांच्या निगराणीखाली ते असणार आहे. भंडाऱ्यात आरो प्लांटच्या पाण्याचं कॅन वाटप करणाऱ्या वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला. वाहन रस्त्यालगतच्या गॅरेजमध्ये शिरलं. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला तर 2 जण किरकोळ जखमी झाले. या घटनेत गॅरेजचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे आता काही काळ वाहतुकीचा खोळंबाही निर्माण झाला. नागपुरात 4 चाकीचं नियंत्रण सुटल्यानं गाडी भिंतीवरती आदळून अपघात झालाय. या अपघातात 5 जण जखमी झाले. त्यांच्यावरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि आत अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाय. मनमाड बाजार समितीत कांदा, मका आणि धान्य लिलाव आजपासून 4 दिवस बंद राहणार आहेत. सणासुदीचा काळ आणि मार्च एंडिंग यामुळे बँका बंद राहणार आहेच. म्हणून व्यापारी वर्गाच्या विनंती अर्जानुसार समिती बंद राहणार आहे. संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्तानं वडू ग्रामस्थांनी अनवाणी पायी चालत मूक पदयात्रा काढली आहे. अर्धा तास मौन पाळून यावेळी संभाजी महाराजांच्या शौर्य आणि बलिदानाचं स्मरण करण्यात आलं. शनी अमावस्येनिमित्त भाविकांची शनिशिंगणापुरात मोठी गर्दी झाली आहे. चौथऱ्यावरती प्रवेश बंदी आहे तर 4 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या.
भुसावळमध्ये रमजान ईद आणि गुढीपाडव्यानिमित्त बाजारपेठांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे शहरात पोलीस बंदोबस्तासह गृहरक्षक दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले. दरम्यान नागरिकांनी कायदा आणि सुव्यवस्था राखावी असं आवाहन पोलिसांनी केलंय. जळगाव जामोद परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. बिबट हल्ल्यात 5 बकऱ्यांचा मृत्यू तर लाखोंचं नुकसान झालंय. वन विभागानं बिबट पकडण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थ करतायत. आणि आता एक महत्त्वाची बातमी. अमदापूरमधील बाळूमामांची वार्षिक भंडारा यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाली आहे. या मिरवणुकीत 8 टन भंडाऱ्याची मुक्त हस्ते उधळण करण्यात आली. भंडाऱ्याच्या उधळणीमुळे अमदापूरचे रस्ते अगदी पिवळे धम्मक झाले होते. पारंपरिक वाद्याचा गजर, धनगरी, ढोल वादन आणि बाळूमामाच्या नावानं चांग फलचा जयघोष करत भंडाऱ्याची मुक्त हस्ते उधळण करण्यात आली. यात्रा काळात लाखो भाविकांनी बाळूमामांचं दर्शन घेतलं. तुम्ही पनीर खाताय का? मग वेळीच सावध व्हा, कारण बाजारात बनावट पनीरचा मोठा साठा जप्त झालाय. नेमकं काय घडलंय? रिपोर्टच्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे पाहूयात. तुम्ही पनीर खाताय की रबर? बाजारात आलंय नकली पनीर. सणासुदीला सावध रहा. पनीर चिल्ली, पनीर कोफ्ता, पनीर बिर्याणी, पनीर मसाला या डिशेस अनेकांच्या आवडीच्या. येऊ घातलेला गुढीपाडवा आणि रमजानच्या पार्श्वभूमीवर पनीरला बाजारात मोठी मागणी आहे. मात्र सावधान, कारण तुम्ही खरंच पनीर खाताय की पनीरच्या नावाखाली रबर याची खात्री करा. आम्ही असं का म्हणतोय त्यासाठी हा व्हिडिओ पहा. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनानं ही मोठी कारवाई केली आहे. नाशिकच्या सातपूरमध्ये तब्बल 239 किलो बनावट पनीर जप्त करण्यात आलंय. या बनावट पनीरमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. पोटाच्या विकारांसह कॅन्सरचाही धोका यामुळे निर्माण होतो. दरम्यान तुम्ही शुद्ध पनीर आणि बनावट पनीर कसं ओळखाल पाहूया. शुद्ध पनीर मऊ, एकसमान आणि थोडं लवचिक असतं. बनावट पनीर खडबडीत आणि रबरासारखं असतं. शुद्ध पनीरचा रंग नैसर्गिक पांढरा आणि किंचित पिवळसर असतो. बनावट पनीरचा रंग खूप पांढरा आणि कृत्रिम भासतो. शुद्ध पनीरला दुधाचा हलका गोड वास असतो आणि नैसर्गिक चवही असते. बनावट पनीरला रसायनांचा वास येतो आणि कोणतीही चव जाणवत नाही. शुद्ध पनीर पाण्यात उकळल्यास मऊ होतं. बनावट पनीर पाण्यात उकळल्यास त्याचा पोत रबरासारखा होतो. गरम तव्यावर शुद्ध पनीर ठेवल्यास त्याला सोनेरी रंग येईल आणि दुधाचा वास येईल. बनावट पनीर गरम तव्यावर ठेवल्यास ते प्लास्टिक सारखं वितळतं आणि जळाल्याचा वास येतो. काही दिवसांपूर्वीच विधिमंडळातही बनावट पनीरचा मुद्दा गाजला होता. भाजपचे आमदार विक्रमसिंग पाचपुते विधिमंडळात चक्क बनावट पनीर घेऊन आले आणि सरकारचा या गंभीर विषयाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही बाजारात सर्रासपणे बनावट पनीर उपलब्ध होत असतं. या बनावट पनीर बनवणाऱ्यांवर कठोर कारवाई कधी होणार? त्यामुळे आता सरकार आणि प्रशासन असं बनावट पनीर तयार होऊ नये यासाठी नक्की काय पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.